जय श्रीराम. श्लोक 103. अणुर्बृहत्कृशस्थूलो गुणवृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः. या श्लोकामध्ये विरोधाभासयुक्त अशा विशेष नामाच्या जोड्या आलेल्या आहेत. ही जोड नावे म्हणजे विशेषच आहेत असं नसून जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे न कळे कान्होबाचे कोडे याची प्रचिती देणारी अशी ही नामे आहेत. ती नामे समजून घेण्याचं भाग्य आपल्याला लाभलं ही त्याचीच कृपा आहे. ह्या श्लोकातलं पहिलं नाव अणु असं आहे. अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म. सूक्ष्मातिशयशालित्वात् अणुः. परमात्मा हा सूक्ष्म स्वरूप असल्याने त्याला अणु नामाने आळवलं आहे. आचार्य या ठिकाणी मुंडकोपनिषदाच्या आधारे परमात्म्याच्या अणु या नावाचा अर्थ सांगत आहेत. एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पंचधा संविवेश प्राणश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा. अत्यंत सूक्ष्म असा आत्मा अत्यंत सूक्ष्म अशा चित्ताने जाणावयाचा आहे. आत्मा म्हणजेच परमात्मा आणि हा आपल्या पंचप्राणयुक्त शरीरामध्ये स्थित आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीराला तो व्यापून आहे. मन, बुद्धी यांच्यापेक्षाही चित्त हे अतिशय सूक्ष्म असल्याने विशुद्ध अशा चित्तातच त्याचं दर्शन होतं. आपल्या शरीराचे म्हणजेच देहाचे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि त्याहूनही अतिसूक्ष्म जो कारण देह असे प्रकार आहेत, जे आपल्याला देहबुद्धीवर असल्यामुळे आपण कळत नाही. त्याही पलीकडे सूक्ष्मातिसूक्ष्म तुरीय देह अवस्था असते. ती अवस्था ज्ञान स्वरूपच असते आणि तेच जीवाचे खऱ्या अर्थाने अभिन्न असे स्वरूप आहे. विषय, वासना, वृत्ती आणि ज्ञातृत्वही जेथे नाही ते जे स्वरूप त्यास अणु म्हटलं आहे. अणोरणीयां महतो महीयान अशा शब्दात श्रुतीने परमात्म्याचं वर्णन केलं आहे. तर गीतेतील 8व्या अध्यायातील 9व्या श्लोकात अणोरणीयां समनुस्मरेद्यः अर्थात जो सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही सूक्ष्म, सर्वांचं धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप असणारा, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप असणारा, पण जो दिसत नाही तो अणु या नामाने ख्यात आहे. जसं अग्नीच्या ज्वाळा आपण पाहतो, पण त्यातली उष्णता ही आपल्याला दिसत नाही. त्या उष्णतेचा अनुभवच घ्यायला लागतो. तद्वत प्रत्येक प्राणीमात्रात आत्मतत्व हे आहेच, पण ते विवेकानेच त्याचा अनुभव घ्यायचा असतो. असा हा परमात्मा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये अणुस्वरूप असल्याने अणु नामाने ख्यात आहे. बृहत म्हणजे सर्वात मोठा. आत्ताच आपण अणु म्हणजे सूक्ष्म, लहानात लहान असं परमात्म्याचं नाम पाहिलं. आता त्याच्या विरुद्ध बृहत हे नाव इथे आलं आहे. भगवंतच लहानात लहान आणि मोठ्यात मोठेही असल्याने ते आपल्याला आकलनास येत नाहीत. बृहत्वाद बृहणत्वांच ब्रह्म बृहत म्हणजे
अतिशय मोठा असून तो सतत वाढणारा आहे, म्हणून बृहत नामाने ख्यात झाला आहे. प्रेमाचा परिपाक जसा विरुद्ध आणि विसंगत अशा शब्दातच व्यक्त होत असतो. जसं आई आपल्या बाळाबद्दल म्हणते की माझा बाळ जेवढा शहाणा आहे तेवढाच वेडा आहे, किंवा पती पत्नी नात्यातही पती जेव्हा पत्नीला तू वेडीच आहेस असं म्हणतो तेव्हा ते विधान केवळ प्रेमापोटीच त्यानं केलेलं असतं. या ठिकाणीही ऋषीमुनींनी परमात्म्याला अणु आणि बृहद ही विरुद्ध विशेष अशी नामजोडी त्यांना आलेल्या भगवंताच्या प्रेमळ अनुभूतीतूनच गायली आहे. वेदांतामध्ये जडापेक्षा जीव हा मोठा समजला जातो. जीवापेक्षा स्वर्गीय देव मोठे समजले जातात आणि स्वर्गीय देवांपेक्षाही परमात्मा हा सर्वात मोठा आहे. तसंच आपल्या भौतिक शरीराहून पंचभूते सापेक्षत्वाने मोठी आहेत. पंचभूताहून 3 गुण मोठे आहेत आणि त्या 3 गुणांहून माया मोठी आहे आणि मायेहून परमात्मा मोठा आहे. इंद्रिये, विषय, मन, बुद्धी, जीवात्मा, माया आणि परमात्मा असा बृहत्वाचा क्रम कठोपनिषदामध्ये सांगितला आहे. बल, आकार, स्वरूप आणि सूक्ष्मत्व याने परमात्माचं सगळ्यात मोठा आहे. बृहद याचा दुसरा अर्थ सतत वाढणारा असा आहे. प्रपंच रूपाने किंवा जगत रूपाने तो सारखा वाढतच असतो. लोकसंख्या, प्राणीसंख्या, जीवजंतू संख्या किंवा वृक्ष इत्यादींची वाढ आपण सतत अनुभवत असतो आणि म्हणूनच तो बृहत नामाने ख्यात झाला आहे. कृश म्हणजे अत्यंत किडकिडीत किंवा सुकलेला. विरोधाभास दर्शवणारी ही दुसरी जोडी आता आपण पाहणार आहोत. अणु आणि बृहद या नामातून भगवंताच्या व्यापकत्वाचं परिमाण माप आपण पाहिलं. आता त्याच्या आकारमानाचं मोजमाप कृश आणि स्थूल या जोडीतून समजून घेणार आहोत. बृहत्वाने परमात्मा सर्व व्यापक असल्याने तो सूक्ष्म विरळ झाल्यामुळे कृशत्व पावला आहे. अस्थूलम इत्यादीना द्रव्यत्व प्रतिषेधात कृशः. अस्थूल म्हणजे अत्यंत सूक्ष्म. परमात्मा हा द्रव्य पदार्थ अर्थात दाखविण्यासारखा किंवा सहज दृष्टीला दिसण्यासारखा पदार्थ नाही. द्रव्यरूप वस्तू ही कृश किंवा स्थूल असू शकते. जसं पृथ्वीवरील मातीचा कण रज हा कृश आहे, तर वनात असणारा गज हत्ती हा स्थूल असतो. परमात्मा हा द्रव्य म्हणजे एखादी वस्तू नाही, कारण वस्तूला नाम, रूप, जाती, आकारमान या गोष्टी असतात. परमात्म्याला नाम, रूप, जाती, आकारमान नाही आणि म्हणून परमात्मा हा द्रव्य वस्तू ठरत नाही. म्हणून तो अव्यक्त किंवा अरूपच आहे. म्हणून त्याला लहान किंवा मोठा असं म्हणता येत नाही. पण तरीही या विश्वात जे काही दिसतं आपल्याला त्या लहान किंवा मोठ्या वस्तू आहेत आणि त्या परमात्म्यापासून वेगळ्याही नाहीत आणि म्हणून कृश आणि स्थूल अशी सर्व द्रव्ये परमेश्वर रूपच असल्याने कृशही तोच आहे आणि स्थूलही तोच आहे. पारा हे परमेश्वराचं कृश रूप आहे, तर पर्वत हे परमेश्वराचं स्थूल रूप आहे. स्थूल म्हणजे महान आकार असलेला. भगवंताचं स्थूल हे नाव कृश सापेक्षत्वानं आलं आहे. कृश म्हणजे अव्यक्त,
अरूप असं जर आपण म्हटलं तर मग विश्वरूपाने कोण प्रगट झाला आहे अशी आपल्याला शंका येईल. तेव्हा सर्वात्मक सर्व रूपांनी या विश्वात तोच नटलेला आहे हेच या स्थूल नामातून सांगितलं आहे. स्थूलः इति उपचर्यते सर्वात्मत्वात्. नाम आणि रूपानं नटलेला म्हणून भगवंत स्थूळ आहे. परमात्मा हा सृष्टीरूपाने स्थूळ आहे, कारण जोपर्यंत माझ्या सकट हे विश्व म्हणजे तोच आहे हे ज्ञान माझ्या बुद्धीला होत नाही, मीही त्याचंच स्वरूप आहे याची अनुभूती माझ्या चित्तात येत नाही, तोपर्यंत देहदृष्ट्या मला हे सर्व विश्व स्थूलच वाटत राहील. पण गुरुकृपेने जेव्हा हे अज्ञान नाहीसं होईल आणि माझ्या सकट सर्व काही तोच आहे, हे विश्व आघवे तुवा भरिले याची अनुभूती येईल, दिव्यदृष्टी प्राप्त होईल, तेव्हा तो माझ्या दृष्टीने कृश होईल. ही चराचर सृष्टी 5 अंशांनी व्याप्त आहे. त्यातील अस्ति, भाती आणि प्रिय हे शाश्वत असे परमात्म्याचे अंश आहेत. अस्ति म्हणजे असणे, भाती म्हणजे भासणारे आणि प्रिय म्हणजे आवडणारे. भगवंत हे अस्ति, भाती आणि प्रिय आहेत. तर नाम आणि रूप हे 2 अंश मायेचे आहेत, म्हणून नाम रूप दृष्टीने तो स्थूल आहे. जसं साखर हे नाम आणि साखरेचा आकार म्हणजे रूप, त्याची शुभ्रता या गोष्टी आपल्याला न सांगताही कळतात, दिसतात, म्हणून ती स्थूल आहे. पण तिची गोडी ही अनुभवण्याची गोष्ट आहे. गोडी काही आपल्याला दिसत नाही, ती जाणवते. ते जे जाणवणं आहे ते भगवंताचं कृशरूप आहे. पौर्णिमेचा चंद्र जसा चांगला गोल वाटोळा शुभ्र असा दिसतो, ते त्याचं स्थूल रूप आहे. तर अमावास्येला जेव्हा तो दिसत नाही तेव्हा तो नसतो असा नाही, पण आपल्याला दिसत नसल्याने आपण त्याला नाही असं म्हणतो. ते चंद्राचं भगवंताचं कृशरूप आहे. माऊलींनी परमात्म्याच्या या विरोधी नामजोड नावाची सुंदर शब्दात गुंफण करून आपल्याला अगदी थोडक्या शब्दात भगवंताचं अणु, बृहत, कृश आणि स्थूल या नावाची ओळख करून दिली आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदू रे. म्हणून भगवंत हा स्थूळ आहे. गुणभृत, सत्व, रज, तम इत्यादी 3 गुणांचा आश्रय असलेला म्हणून भगवंताचं नाव गुणभृत आहे. आता आपण गुणभृत आणि निर्गुण अशी ही या नामाची विरोधी जोडी पाहणार आहोत. सत्व रजस तमसां सृष्टी स्थिती लय कर्म स्वधिष्ठात्वात् गुणभृत. सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, लय या प्रसंगी सत्वादी 3 गुणांचा अधिष्ठाता हा भगवंतच असल्याने तो गुणभृत नामाने ख्यात आहे. जीव, जगत आणि जगदीश या तिन्हीमध्ये आपलं जीवन सुरू असते. परमात्मा उत्पत्ती प्रसंगी ब्रह्मदेव रूपे सत्वगुणांचा होतो, स्थिती प्रसंगी विष्णू रूपे रजोगुणांचा होतो, तर लय प्रसंगी श्री शंकर रूपाने तमोगुणांचा होऊन या विश्वाचा लय करीत असतो. समष्टी दृष्टीने तो जे हे त्रिगुणात्मक कार्य करत असतो
तेच कार्य तो व्यष्टी रूपानेही आपल्या सर्वांच्या व्यक्तिगत जीवनातही करीत असतो. सत्व रज तमाचं हे कार्य प्रकृतीकडून जरी तो करवून घेत असला तरी त्याचा अधिष्ठाता परमात्माच असतो आणि प्रकृती ही परब्रह्माच्या अधीन असल्याने परमात्म्यास गुणभृत नामाने आळवलं आहे. मात्र त्याचं गुणांचं कार्य हे प्रकृतीला धारण करणे वगैरे सर्व आभासात्मकच असते, वास्तव नसते. तत्वतः तो निर्गुणच आहे. भगवंताचा आणि गुणांचा काहीही संबंध नाही हे माऊलींनीही ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला अनेक दृष्टांताद्वारे समजावून सांगितले आहे. जसं आभाळाला धारण करणारं आकाश किंवा प्रतिबिंब दाखवणारा आरसा किंवा मृगजळाचा भास निर्माण करणारी सूर्यकिरणे हे वास्तव नसून केवळ आभास निर्माण करत असतात. तद्वत भगवत परमात्माही गुण, कर्म, इंद्रिये इत्यादी धर्मापासून भिन्न आहे. पण अध्यस्त मायेला, प्रकृतीला त्याचंच अधिष्ठान असल्याने तो गुणामध्ये असल्यासारखा वाटतो आणि म्हणून तो गुणभृत नामाने ख्यात झाला आहे. निर्गुण. निर्गुण म्हणजे त्रिगुण रहित असा. याआधीचं गुणभृत हे नाम पाहिल्यावर परमात्मा गुण धारण करणारा आहे हे जर सत्यत्वानं असतं तर त्याला जन्मादी विकार लागू पडून तोही नाशवंतच झाला असता. पण परमात्म्याचं गुणधारण हे वास्तवतेनं नसून कल्पित आहे. वस्तुतः तो गुणांच्या पलीकडचाच आहे हे या निर्गुण नामातून सांगत आहेत. वस्तुतो गुणाभावात निर्गुणः केवलो निर्गुणश्च इति श्रुतेः. तत्वतः परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपी गुणांचा अभावच असल्याने तो निर्गुण नामाने ख्यात आहे. निर्गुण हे परमात्म्याचं स्वरूपही आहे आणि नामही आहे. गुणात्मक जगत, तिन्ही गुण आणि गुणांची साम्यावस्था जी प्रकृती, तिच्याही पलीकडे परमात्मा आहे असं भाष्य आचार्यांनी केलं आहे. ते याप्रमाणे: एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्षः सर्वभूताधिवास साक्षीचेता केवलो निर्गुणश्च. परमात्मा हा सर्वाभूती गुप्त, सर्वव्यापी, सर्वांचा आत्मा, कर्माचा अध्यक्ष, सर्व भूतांमध्ये वास करणारा, सर्वांचा साक्षी, चित्स्वरूप, केवळ गुणरहित आहे. आपलं प्रतिबिंब जर आपण पाण्यात पाहू लागलो तर ते प्रतिबिंब आपल्याला हलताना दिसतं, पण त्याच वेळेस आपण मात्र स्थिर उभे असल्याचा अनुभव घेत असतो. निसर्ग नियमाप्रमाणे ऋतू बदलतात, पण आकाशात कधी बदल होत नाही. ते थंडीनं कुडकुडत नाही, उन्हानं गरम होत नाही, थंडीनं गारठत नाही. आकाश जसं निर्विकार आहे त्याप्रमाणे 3 गुणात राहून आत्मा त्या गुणांसारखा होत नाही आणि म्हणून आचार्यांनी परमात्म्याला केवल निर्गुण असं म्हटलं आहे. महान. महान म्हणजे निरतिशय सूक्ष्म असा लयला. गुणभृत, निर्गुण आणि महान परमात्म्याची ही 3 नामे श्रीहरीचे सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म आणि निरतिशय सूक्ष्म या स्वरूपाचं दर्शन घडवीत आहेत. शब्दादी गुणरहितत्वात, निरतिशय सूक्ष्मत्वात, नित्यशुद्ध सर्वगतत्वादिनाच प्रतिबंधकं धर्मजातं तर्कतोपि यतो वक्तुं न शक्यं अतएव महान.
अनंगो शब्दो शरीरो स्पर्शश्च महाशुचिः इत्यापस्तंभः. परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी शब्दादी विषयांचा अभाव असल्याने ते अत्यंतिक सूक्ष्म म्हणजेच निरपेक्ष सूक्ष्म आहे. त्रिकालाबाधित नित्य असं ते परब्रह्म तत्व आहे. ते माया विद्या रहित असल्याने शुद्ध आहे. सर्वत्र असल्याने निरपेक्ष व्यापक आहे आणि म्हणून प्रतिबंधक अशा कर्माची ज्याच्याशी तर्कानेही कल्पना करता येत नाही म्हणून प्रभू महान नामानी ख्यात आहे. अवयवरहित, आवाजरहित, आकाररहित असा अस्पर्श स्वरूप म्हणून तो महान, शुद्ध, पवित्र असल्याचं आपस्तंभादी ग्रंथात सांगितलं आहे. गुळाचा खडा स्थूल आहे, त्याची गोडी सूक्ष्म आहे आणि त्या गुळाच्या सेवनाने मिळणारं समाधान जसं निरतिशय सूक्ष्म असते, तद्वत ज्याच्यापेक्षा लहान किंवा ज्याच्याहून महान म्हणायला या विश्वात अन्य वस्तूच नाही. तसं परमात्म तत्व हे निरपेक्ष महान आहे. अधृत, अ म्हणजे नाही आणि धृत म्हणजे धारण करणे. ज्याला कोणीही धारण केलेलं नाही तो आधाररहित असा असलेला पण सर्वांचा आधार आहे, अधिष्ठान आहे, तो अधृत होय. त्याला आधार देणारा अशी दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने तो स्वतः निराधार पण सर्वांचा आधार झाला आहे. हेच या अधृत नामातून सांगितलं आहे. पृथिव्यादीनां धारकाणामपि धारकत्वं न केनचित् ध्रियत इति अधृतः. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश इत्यादी पंचभूते ही जगाची धारक तत्वे आहेत आणि यांना धारण करणारा परमात्माच आहे. मग त्याला कोणाचा आधार असेल? म्हणून तो अधिक धृत म्हणजे धारण न केला गेलेला या नामाने प्रसिद्ध आहे. लौकिकातल्या सूर्याला कोण प्रकाशित करतो? तद्वत सर्वांचाच आधार असलेल्या या श्रीहरीचा कोण बरे आधार होईल? तर त्याचं उत्तर त्याला आधार देणारे दुसरे कोणीही नसून तो स्वतःचा आधार आहे, स्वयंभू आहे असं म्हटलं आहे. पृथ्वीला जलाचा आधार असतो, जलाला अग्नीचा आधार असतो, अग्नीला वायूचा आधार आहे, वायूला आकाशाचा आधार आहे आणि आकाशाला महत्त्वाचा आधार घेत जगाला आधार होत होते. अध्यस्थ म्हणजे आधेय वस्तूहून आधार देणारी वस्तू मोठी असावी लागते. परमात्म्याला जर धारण करायचं झालं तर परमात्म्यापेक्षाही मोठी वस्तू पाहिजे. पण या ठिकाणी त्याच्यापेक्षा मोठी काय, त्याच्यासारखी सुद्धा दुसरी कोणती वस्तू या विश्वात नाही. मग त्याला आधार देणारं कोण बरं असेल? म्हणून परमात्मा अधिक धृत, कोणीही धारण न केलेला असा आहे. मात्र तो निराधार नसून तोच सर्वाधार आहे. सर्वांना सावली देणाऱ्या वृक्षाला कोणी सावली द्यावी? तो बिचारा उन्हातच असतो, तरीही तो हिरवागार असतो. वृक्षाला पृथ्वी, जल, वायू या पंचभूतांचा आधार आहे. या विश्वातील सर्व पदार्थ, वस्तू धृत आहेत म्हणजे आधार असलेले आहेत. तर पंचभूते ही परमात्म्याच्याच आधाराने या विश्वाला आधार देतात म्हणून ती धृत आहेत. तर प्रभू हा स्वतःच्याच आधारावर सर्वांना आधार देणारा म्हणून अधृत आहे. तसंच वर्ण,
अक्षर, शब्द यामध्ये प्रत्येक शब्द हा अ या स्वरानेच पूर्ण होतो. म्हणून अक्षराणाम अकारोस्मी, अ अक्षर ही माझी विभूती असल्याचं भगवंतानी गीतेत म्हटलं आहे. म्हणून प्रभू हा अधृत म्हणजे अ अक्षरास धारण करणारा असाही या अधृतचा अर्थ सांगता येईल. स्वधृत, स्वधृत म्हणजे स्वतःच स्वतःला धारण करणारा. या विश्वातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्याचा आधार जरी असली तरी स्वतःसाठी मात्र तिला दुसऱ्याचाच आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून या जगात कोणतीच वस्तू निराधार नाही. एकमेव द्वितीय परमात्माच अन्याचा किंवा दुसऱ्याचा आधार घेत नाही. तो स्वतःचा आधार असल्याचे या स्वधृत नामातून सांगत आहेत. प्रभू हा अधृत, आधार नसलेला असा आहे. मग तो कोठे कसा राहतो हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. या ठिकाणी शिष्य गुरुच्या प्रश्नोत्तरातून या नामाचं स्पष्टीकरण केलं आहे. छांदोग्य उपनिषदात हा गुरु शिष्य संवाद आहे. शिष्य सद्गुरूंना विचारतो की परमात्मा हा कोणाच्या आधाराने आहे, आश्रयाने राहतो. त्यावर सद्गुरू उत्तर देतात, तो त्याच्याच सत्तेने स्थित आहे. एरवी आपण पाहतो की एखादं हरवलेलं मूल आईच्या शिवाय दुःखी होतं. तद्वत या जगात जन्माला आलेले सर्व भूत मात्र हे प्रभू वाचून जन्मोजन्मीचा क्षीण भोगत आहेत आणि आपण निराधार असल्याचं त्यांना जाणवत राहतं. कारण या जगात आई, वडील, पत्नी, मुलं, नातेवाईक हे आपल्याला आधार वाटत असतात, पण ते खऱ्या अर्थाने आधार नसतात. म्हणून माऊली म्हणतात, माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी. अंतकाळी या लौकिकातल्या माता पिता बंधू भगिनी मित्र सखे कोणाचाच उपयोग होत नाही. फक्त सद्गुरूंच्याच कृपेने आपल्याला या विश्वातून पुढचे उत्तम गती प्राप्त होऊ शकते. जगात आपला कोणीही त्राता नाही, आश्रय नाही, आधार नाही असं जे आपल्याला वाटतं तोच आपला परमात्मा हा सगळ्यांचा आधार आहे आणि तो स्वधृत नामाने ख्यात आहे. शिष्याने गुरूंना दुसरा प्रश्न केला, तो म्हणजे तो परमात्मा राहतो कुठे, तो कुठे स्थित आहे. तेव्हा गुरूंनी शिष्याला म्हटलं की तो कुठे राहतो हे त्याचं राहण्याचं ठिकाण शोधण्यासाठीच आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता त्याच्या शोधासाठीच आहे आणि त्यालाच परमार्थ मार्ग म्हटलेला आहे. कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते, उपादानं किमस्तीह विचारः सोऽयमीदृशः. मी कोण, हे जग कोणापासून निर्माण झालं, याचा कर्ता कोण आहे आणि या सर्वाचं उपादान म्हणजे मूळ कारण कोणते याचा शोध घेणं हेच जीवाचं आपल्या परम कर्तव्य आहे. आणि हे या स्वधृत नामातून स्वतःला आधार असलेल्या एकमेव द्वितीय अशा परमात्म्यास शरण जाऊन त्याला त्याच्याच नामाने जर आळवलं तर आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. स्वास्य, स्वास्य म्हणजे सुंदर मुख असलेला किंवा वेदवाणीचा वक्ता. सु अधिक आस्य,
सु म्हणजे सुंदर आणि आस्य म्हणजे मुख, म्हणून स्वास्य असे हे नाव सुंदर मुखाचा असलेला असं झालं आहे. मुख हा अवयव समूह वाचक शब्द आहे. मुख म्हटलं की आपल्या समोर डोळे, कपाळ, भुवया, नाक, गाल, तोंड, ओठ असे सर्व अवयव येतात. या ठिकाणी स्वास्य या नामातून आचार्यांनी भगवंताचे सगुण विग्रह रूप सांगितले आहे. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. शरद ऋतूतील चंद्रबिंबाप्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या भगवंताच्या मुखावर सुंदर हास्य विलसत आहे. कानामध्ये कुंडले शोभत आहेत. त्या कुंडलाची कांती गालावर झळकत आहे. त्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्णाचे आहेत आणि नेत्र कमलाप्रमाणे आहेत. अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजतो. सु अधिक आस्य म्हणजे सुंदर मुखाचा हा सौंदर्य रस सर्वच संतांनी चाखलेला त्यांच्या अभंगातून प्रत्ययाला येतो. म्हणूनच आचार्य स्वास्य या नामाचा अर्थ शोभनं पदमोदर तल ताम्रमभिरूपत मम स्यास्य मिती स्वास्य असा करतात. कमलकोशाच्या खालील भागाप्रमाणे भगवंताचे लालबुंद असे मुख अत्यंत शोभिवंत असे असल्याने तो स्वास्य नामाने ख्यात झाला आहे. आचार्यांनी स्वास्य याचा अजून एक अर्थ असाही सांगितला आहे की वेदात्मको महान शब्दराशी तस्य मुखान् निगर्तः पुरुषार्थोपदेशार्थे मिती वा स्वास्य. वेदासारखा पुरुषार्थाचा उपदेश करणारा शब्दसमूह ज्याच्या मुखातून बाहेर पडला त्या मुखाला सुंदर का बरे म्हणू नये? त्या महान स्वरूपापासूनच ऋग्वेदादी 4 वेद निघाले आणि म्हणून भगवंत हे सुंदर मुखवान अर्थात स्वास्य आहेत. प्राग्वंश. प्राग्वंश म्हणजे वंश विस्ताराच्या आधी म्हणजे पूर्वीच असलेला. अन्यस्य वंशिनो वंशाः पाश्चात्याः अस्य वंशः प्रपंचः प्राग्वेन पाश्चात्य इति प्राग्वंशः. आपल्याला आपला वंश कुठून सुरू झाला किंवा इतरांचे वंशविस्तार कोणापासून सुरू झाले हे कळतं, पण परमात्मा हा कोणापासून आला, त्याचा वंश कुठला हे विचारलं तर कोणालाच सांगता येणार नाही. कारण तो अगोदरपासून आरंभापासूनच आहे. तो दुसऱ्या कुणापासून झाला हे सांगता न येणार आहे आणि म्हणून आरंभापासून असलेला तो प्राग्वंश नामे विख्यात आहे. भगवंतासंबंधी हा कोण, कुठला, केतुला, कवणाचा हे प्रश्न युगानयुग उलटून गेली तरी त्यावर अजूनही चिंतन चालू आहे. प्रपंचपूर्वही हाच आहे, प्रपंच मूळही हाच आहे आणि प्रपंच वाढवणाराही हाच आहे आणि या प्रपंचाचा लय करणाराही अर्थात आदी मध्य अंती स्थिती ऊर्ध्व अध तोच असल्याने त्याचे प्राग्वंश हे नाव सार्थ आहे. वंशवर्धनः. ज्याचा वंशच माहीत नाही, सांगता येत नाही, तो मात्र इतरांच्या वंशाचा विस्तार करतो किंवा त्यांचा वंश नष्ट करणाराही तोच असल्याने तो वंशवर्धन नामाने ख्यात झाला आहे. वंशं प्रपंचं वर्धयन् छेदयन् वा वंशवर्धनः. प्रपंचरूप वंश वाढवणारा
किंवा नष्ट करणारा म्हणून तो वंशवर्धन आहे. समग्र जगत आणि जीव हा श्रीहरीचाच विस्तार आहे, वाढ आहे. अर्जुनाने विश्वरूप दर्शनात भगवंताच्या या विश्व पसाऱ्याचे दर्शन घेतले आणि तो भयचकित झाला आणि म्हणाला, किती वाढावेसी या उग्र रूपा. असा हा परमात्मा उग्र आणि सौम्य रूपे सतत सारखा वाढत असतो. लोकसंख्या, जीवजंतू, वृक्ष, वेली, वनस्पती याद्वारे या विश्वाची वाढ सतत होतच असते आणि या अर्थानेच भगवंतांना वंशवर्धन या नामाने गौरविलेलं आहे. जय श्रीराम.